बाळासाहेबांनी जो पाहिलेला स्वप्न आहे तो खऱ्या अर्थाने साकार होत असताना, त्यांना नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून आपण जसं विचारल्याप्रमाणे नक्कीच नेमकं युती कुठे झालेली आहेत, काय झालेली आहेत, आकडेवारी जाहीर करण्यापेक्षा आम्ही एकत्रित लढण्याची जी घोषणा जी गेल्या अनेक दिवसापासून जे अपेक्षित होतं लोकांना, ते करण्याची शक्यता नकारता येईल. भाऊ, यावेळेस महायुतीशी सामना असणार आहे. 2017 मध्ये जो फरक होता तो जवळपास एकत्र करण्याचा प्रयत्न होतोय महायुतीमार्फत. आपण नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या असेल तर महायुतीनी विरोधी पक्षाचं स्पेस भरण्यासाठी त्यांच्या आपसातले वाद किंवा आपसातल्या ज्या काही गोष्टी केल्या आणि आता सर्वच जणच एकत्रित बसण्याची भूमिका घेत आहेत. तर मग खऱ्या अर्थाने महायुती आहे का, हाही एक प्रश्न आणि एक संभ्रम महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. असा असला तरी देखील मुंबई शहरामध्ये किमान ह्या दोन पक्ष एकत्रितपणे ताकदीने लढण्याचा निर्धार मला असं वाटते आज घेण्याचं काम करतोय. ही चर्चा होत असताना पण अजून काही घटक पक्ष बरोबर येतील का, अजून काही घटक पक्ष आहेत का, ह्याच्यातली पण चर्चा वेगळ्या व्यासपीठावर जरी चालत असली तरी देखील मुंबई शहरामध्ये हे दोन्ही प्रमुख पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.